नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ARN 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज चालू आठवड्याच्या सलग चौथ्या दिवशी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा आणखी वाढत असलेल्या क्रूड प्राइसेसचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून आलेला आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर कामकाजामध्ये चढ उतार होत होते. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 364 पॉईंटने घसरून 76,391 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 127 पॉईंटने घसरून 23,870 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE ऑटो इंडेक्स 0.56% वर आहे. बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण दिसून आलेली आहे. BSE रियालिटी इंडेक्स 1.78%, BSE पॉवर इंडेक्स 1.25% खाली आहे. NSE मिड कॅप इंडेक्स 0.99%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.01% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज ऑटो 2.59%, SBI लाईफ इन्शुरन्स 2.58%, महिंद्रा अँड महिंद्रा 1.71% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडाणी एंटरप्राइजेस 4.37%, श्रीराम फायनान्स 3.12%, नेस्ले 3.06% अशी घसरण आहे. रुपयाचा दर हा स्थिर आहे. धन्यवाद.